या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर सर्व धार्मिक स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटनाच्या दृष्टीनं महाराष्ट्र राज्यातील पवनार जिल्हा ते वर्धा ते पत्रादेवी जिल्हा सिंधुदुर्ग या महाराष्ट्र गोवा सरहद्दपर्यंतच्या प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाचे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग बांधकाम करण्याचं महाराष्ट्र शासनाच्या राज्य रस्ते विकास महामंडळास या प्रकल्पाचा तांत्रिक वित्तीय सुसाध्यता अहवाल तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिनांक 16/9/2022 रोजी दिले आहेत। महाराष्ट्र ही संतांची भूमी, संतांची परंपरा या राज्याला लाभली आहे। प्रस्तावित हा महामार्ग यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून पुढे कोकण द्रुतगती महामार्गास गोवा महाराष्ट्र सरहद्दीवर जोडणं प्रस्तावित आहे। मात्र या महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठ माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबेजोगाई ही तीर्थक्षेत्र जोडली जाणार असून संतांची कर्मभूमी असलेले मराठ्यांचे आद्यकवी ज्योतिर्लिंग, महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीचं मंदिरही जोडले जाणार आहे। अंतिमतः महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग एकत्र जोडून गोवा राज्याशी कमीत कमी अंतराने जोडलं जाईल। त्यास अनुसरून पवनार जिल्हा वर्धा ते पत्रादेवी जिल्हा सिंधुदुर्ग या महाराष्ट्र गोवा सरहद्द शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गास आणखी अंतिम करण्यासाठी शासनानं निर्णय घेतलाय। सदर शासन निर्णय महाराष्ट्राच्या www.maharashtra.gov. या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।